चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे। आपण सध्या चिरनेर गावात आहोत। आपण पाहू शकतो की समोर जी जागा दिसते इथे काही कोंबड्या आहेत, त्या कोंबड्या सध्या नष्ट केलेल्या आहेत। खरं तर पुणे आणि भोपाळवरून जो अहवाल आला, चाचणी आले की चिरनेरमध्ये काही कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू असल्याचं आढळलं। त्यानंतर जिल्हाधिकारी सध्या अलर्ट मोडवरती झालेला आहे। चिरनेरमध्ये जेवढे देखील पोल्ट्री फार्म होते किंवा घरगुती ज्या कोंबड्या होत्या त्या सध्या आता आपण पाहतोय की काही विशिष्ट ठिकाणी गाडल्या गेलेल्या आहेत। पोल्ट्री फार्मच्या ज्या कोंबड्या असतील त्या पोल्ट्री फार्मच्या आवारात गाडल्या गेलेल्या आहेत। मात्र आपण पाहतो की चिरनेरच्या काही जंगलामध्ये या ठिकाणी देखील जागा केलेली आहे, या ठिकाणी देखील कोंबड्या गाडल्या गेलेल्या आहेत। आपण पाहू शकतो की पशुवैद्यकीय जे कर्मचारी असतील ते देखील या ठिकाणी PPI किट घालून काही वेळापूर्वी त्यांनी देखील या ठिकाणी कोंबड्या सध्या गाडल्या गेलेल्या आहेत व त्यावरती विविध औषधांची फवारणी देखील केलेली आहे। व आपण पाहतो की त्याच ठिकाणी बर्ड फ्लूमुळे नष्ट केलेले पक्षी गाडल्याचे ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र असे देखील या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी सहाय्यक गट विकास अधिकारी संतोषजी आहेत। खरं तर सर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय की सध्या चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा जो शिरकाव झालेला आहे, कसं पाहता याकडे? सर आम्हाला कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेत, त्या दिवशी आदेश दिल्यानंतर माननीय जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि डेप्युटी डायरेक्टर यांनी सगळ्यांची टीम हे करून एक्सपेक्ट करून सगळ्यांच्या 20 टीम जवळपास चिरनेर गावात आल्या आणि त्यांनी कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आणि जवळजवळ 1500-1600 ज्या कोंबड्या नष्ट केलेल्या आहेत। आता सध्या गावामध्ये एकही कोंबडी शिल्लक नाही आणि पूर्ण परिसर चिरनेर परिसर 1 किलोमीटरच्या आतमध्ये प्रतिबंधित करून पूर्ण हे केलेलं आहे आणि जिथं नष्ट केलेल्या कोंबड्या तिथं फवारणी चुन्याचा मारा मारून आणि हे केलेले प्रतिबंध केलेले आहेत। नाही तरी पण आपण पाहतोय की जे चिरने जे उरणवासी आहेत त्यांच्यामध्ये सध्या नाराजगीचा सूर कुठेतरी उमटू लागलेले आहेत। आमचा रोजगार होता, त्यांना काय संदेश द्या? सर फक्त चिरनेर विभागामध्ये 1 किलोमीटरच्या आतमध्येच तो शिरकाव सध्या होता आणि इथून 10 किलोमीटर या स्पॉटपासून 10 किलोमीटरच्या आतमध्ये त्यांचं हे पृष्ठीवर म्हणजे बघणं चालू आहे का कुठं कोंबड्या मेलेल्या आहेत का, त्यांचं म्हणजे बघून सगळं त्यांचं हे करणं चालू आहे। आणि आपण पाहतो की काय सरकारकडून त्यांना काय मोबदला मिळणार आहे का ज्यांचे पोल्ट्री फार्म होते, कारण की त्यांच्या असंख्य कोंबड्या या आता सध्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत? सर केंद्र शासनाकडून जे गाईडलाईन्स आलेले आहेत, एका कोंबडीला 40 रुपये 50 रुपये ते रेट आहेत, त्या रेटनुसार ज्यांचे नष्ट केलेले आहेत त्यांना त्यांची रक्कम दिली जाईल आणि परत कुठल्या तरी योजनेमधून त्या लोकांना जर हा शिरकाव कमी झाल्यानंतर त्यांना आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद, सेस फंड वगैरे काय असेल तर त्याच्यात त्यांना त्यांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करू। खरं तर मुंबईकर म्हटलं किंवा महाराष्ट्रकर म्हटलं की आपण प्रथम जे प्राधान्य असतं ते चिकन या पदार्थाकडे असतं। मात्र आता नागरिकांनी चिकन खाऊ नये का? सर आपण कच्चा मांस खात नाही, आपण शिजवूनच खातो। त्यात जे म्हणजे जास्त शिजवल्यामुळे तो जंतू मारला जातो, त्याच्यामुळे चिकन खाण्यास काही हरकत नाही। तरी पण बर्ड फ्लू झाल्यामुळे सध्या जे उरणवासी आहेत ते सध्या घाबरलेले, त्यांना काय आवाहन कराल? सर सगळ्यांनी घाबरून जाऊ नये एवढंच आवाहन करेल की हा झोनोटिक आजार आहे, बर्डमधून माणसात ह्युमनमध्ये जातो, परंतु एवढं जसं करोनाचा कालावधी होता तसा हा एवढा स्प्रेड नाही आहे। धन्यवाद। आपल्यासोबत हे होते की सहाय्यक गट विकास अधिकारी, हा झोनेटिक आजार आहे, एवढं घाबरण्याचं कारण नाही अशी जी प्रतिक्रिया आहे ती संतोषजी यांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, चिरनेर, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।